वेलकम टू आर इंजिनिअरिंग अकॅडमी स्टुडंट. तर पहा, आपण आत्ता काय चालू केलं आहे, ऑनलाईन कोर्स चालू केला आहे बेसिक मॅथमॅटिक्स के स्कीम MSBT. ऑल ब्रँचेससाठी सेमच आहे. त्याबरोबर आपण ऑल डिग्री प्लस डिप्लोमा ब्रँचेस कोर्ससुद्धा चालू केलेले आहेत. तर हे कोर्स तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये मिळणार आहेत. ऑनलाईन जर कोर्स हवा असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवरून आपल्या अकॅडमीचं म्हणजे आर इंजिनिअरिंग अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करावं लागेल. तिथे तुम्हाला सर्व ब्रँचेसचा सर्व कंटेंट मिळेल. आणि ऑफलाईन हवं असेल तर तुम्हाला पुणे येथे शिवाजीनगरमध्ये आर इंजिनिअरिंग अकॅडमी ही आपली जी ब्रँच आहे ती पुण्यामध्ये शिवाजीनगरला आहे, JM रोडला, मनपाच्या शेजारी. तर तुम्हाला आपल्या क्लासला व्हिजिट करावं लागेल. ओके, याबरोबर आपण हा सर्व कंटेंट यूट्यूबला पण टाकत आहोत. तर यूट्यूबला प्लेलिस्ट चेक करा, तुम्हाला सर्व ब्रँचेसचा सर्व डाटा इझिली अवेलेबल होईल. यामध्ये आपण काय पाहणार आहोत ते सांगते. आधी बघा, पूर्ण सिलेबस हा आहे बेसिक मॅथमॅटिक्सचा. तर तुम्ही काय करा, आधी ऐकून घ्या आणि नंतर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या हे सर्व गोष्टी मी जे काही तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट आहे अल्जेब्रा. अल्जेब्रा टोटल किती मार्क्सला आहे? 20. नेक्स्ट आहे ट्रिगो 20 मार्क्स. नेक्स्ट आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री 8 मार्क्स, मेन्सुरेशन 8 मार्क्स अँड स्टॅट 14 मार्क्स. ओके, तर मॅक्झिमम वेटेजचे 2 टॉपिक आहेत, अल्जेब्रा आणि ट्रिगो. ओके, चला अल्जेब्रामध्ये आपण काय, ओके, प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी काय असणार आहे, तर आपण काय घेणार आहेत, सर्व बेसिक कंटेंट घेणार आहे. युनिट टेस्ट पर युनिट टेस्ट राहील तुमची, म्हणजे 6 युनिटच्या 6 टेस्ट. हाफ सिलेबस मिड टेस्ट, म्हणजे 50% सिलेबस झाल्यावर एक मिड टेस्ट, म्हणजे 3 युनिट झाल्यानंतर. ओके, त्याच्यानंतर रिव्हिजन घेणार आहोत आणि MSBT प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. ओके, हे सर्व आपण याच्यामध्ये घेणार आहोत. मी सुद्धा तुमच्याबरोबर डेली हे सर्व आपण सगळे मिळून प्रॅक्टिस करणार आहोत. तुम्ही काय करायचं, फक्त मी जे कंटेंट सांगणार आहे ते तुम्ही काय करायचं, लिहून घ्यायचं तुमच्या नोटबुकवरती. ओके, चला तर मग जाऊया पुढे. फर्स्ट अल्जेब्रामध्ये किती टॉपिक आहेत? लॉगॅरिथम, डिटर्मिनंट, मॅट्रायसेस आणि पार्शियल फ्रॅक्शन. तर पहा मित्रांनो, लॉगॅरिथम किती मार्क्सला आहे? 5 मार्क्स. डिटर्मिनंट 5 मार्क्स. मॅट्रायसेस 5 मार्क्स. पार्शियल फ्रॅक्शन 5 मार्क्स. थोडक्यात मी मार्क डिस्ट्रीब्युशन सांगते तुम्हाला, जास्त काही याला हे नाही द्यायचं आहे, म्हणजे एक हार्डली 5-5 मार्क्सला युनिट आहे. ओके, तर मग 5 मार्क्ससाठी तुम्ही किती अभ्यास करताय ते पण मॅटर करतं, किंवा किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय तेही मॅटर करतं. तर मी जेवढे सम घेते तेवढे जरी केले तर इझिली तुम्हाला त्या टॉपिकमध्ये तेवढे मार्क्स मिळू शकतात. जास्त काही करायची गरज नाही आहे. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आपला जो वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कोपऱ्यामध्ये, त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा ॲपमध्ये चॅटचा ऑप्शन आहे तिथे तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. यूट्यूबला आहे, ट्विटरला, इन्स्टाला, सोशल मीडियावरती सगळीकडे आम्ही आहोत. आणि या उपरही कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर JM रोडला आपली ब्रँच आहे, तुम्ही डायरेक्ट तिथे येऊ शकता. ओके, तर जे काय आम्ही सांगतोय ते तेवढं जरी फॉलो केलं तरी गुड स्कोअर तुम्ही कराल. ओके, जायचं पुढे. फर्स्ट टॉपिक, जास्त विषयांतर न करता आपण डायरेक्ट टॉपिकला हात घालूया. पहिला आहे लॉगॅरिथम. तर लॉगॅरिथममध्ये आपण काय काय बघणार आहोत बेसिक ते आधी शिकून घेऊया. लॉगॅरिथम आहे 5 मार्क्सला, तर मी जेवढं सांगते तेवढं करून घ्या फक्त. लॉगॅरिथम फर्स्ट आहे लॉगॅरिथम. बेसिक फॉर्म्युले आहेत. लॉगॅरिथमचे 2 टाईप आहेत. पूर्ण युनिटमध्ये आपण 2च टाईप शिकणार आहोत. मेक दॅट व्हेरी क्लिअर. 2 टाईप आहेत. फर्स्ट टाईप आहे फर्स्ट आहे, देर आर 2 टाइप्स ऑफ लॉगॅरिथम. फर्स्ट आहे देर आर 2 फॉर्म्स ऑफ लॉगॅरिथम. देर आर 2 फॉर्म्स ऑफ लॉगॅरिथम. There are 2 forms of logarithm. First, logarithmic form, and second, exponential form. ओके, ह्या दोन्हींचे फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. लॉगॅरिथमिक फॉर्मचा काय फॉर्म्युला? log a raised to y is equal to x. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे? y is equal to a raised to x. ओके,
हे फक्त 2 फॉर्म आहेत आणि त्याच्यासाठी लागणारे फॉर्म्युले आपण बघतोय. कोणता फॉर्म्युला आहे पहिला? इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे जो हा फॉर्म शिकणार आहोत त्याच्यासाठी लागणारे महत्त्वाचे फॉर्म्युले. ओके, पाहायचे का मग? चला तर मग बघा, 1 बाय 1 बघूया. खूप इझी आहे स्टुडंट, काही अवघड नाही आहे. मी हे रफ करते, हे जस्ट तुमच्या माहितीसाठी होतं. बघा खूप इझी आहे. log a raised to m into a raised to n ओके इज इक्वल टू a raised to m प्लस n. म्हणजे जेव्हा आता डोक्यावरती व्हॅल्यू म्हणजे इंडायसेस, जेव्हा दोन व्हॅल्यूमध्ये इंडायसेसमध्ये मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा त्याचं पुढे जाऊन काय होतं? प्लस होतं. म्हणजे जसं की बघा a raised to m डॉट नाही आहे, ते प्रोडक्ट आहे. a raised to m इंटू a raised to n इज इक्वल टू a raised to m प्लस n. बेस सेमच राहतो, फक्त हे इंटू आहे तर ते काय होणार आहे? इथे जाऊन प्लस होणार आहे. आता बघा नेक्स्ट आहे a raised to m डिवाइड बाय a raised to n. जेव्हा दोन इंडायसेस डिवाइडमध्ये असतात किंवा क्वोशंटमध्ये असतात तेव्हा त्यांचं काय होतं? मायनस. जसं a raised to m डिवाइड बाय a raised to n इज इक्वल टू a raised to m मायनस n. ओके, आता इथे तर काय आहे बघा, हे झालं सेकंड याचं, हे होतं फर्स्ट याचं. आता इथे तर काय सिम्पली a raised to mn आहे. म्हणजे तुम्हाला फक्त ब्रॅकेट काढून टाकायचं आहे a raised to mn, काहीच करायची गरज नाही आहे. खूप. आता परत काय a raised to minus m इज इक्वल टू a raised to m. हे तर तुम्हाला माहिती आहे ना. 2 raised to minus 1 असेल तरी आपण कसं लिहितो? 1/2. कुठली पण व्हॅल्यू न्यूमरेटरला गेली तर ती व्हॅल्यू काय घेऊन जाते? इनवर्स घेऊन जाते. तसंच a raised to minus m इज इक्वल टू 1/a raised to m. a raised to 0 नेक्स्ट आहे a raised to 0 इज इक्वल टू 1. म्हणजे एनिथिंग raised to 0 इज इक्वल टू 1. जसं की 100 raised to 0 इज इक्वल टू 1, 5 raised to 0 इज इक्वल टू 1. तर असं आहे स्टुडंट, काहीच नाही आहे. खूप इझी फॉर्म्युले आहेत, तुम्हाला फक्त ते लर्न करायचे आहेत आणि हेच फॉर्म्युले एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये यूज होणार आहेत. चला तर मग जायचं का पुढे? चला. आता बघा बेसिक काही प्रॉपर्टीज आहेत. log b raised to 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय? log 2 raised to म्हणजे एनिथिंग raised to 1 इज इक्वल टू 0. म्हणजे log उद्या पुढे जाऊन log 100 raised to 1 असेल तरी पण ते काय येणार आहे? 0. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रॉपर्टी आहे log m raised to m इज इक्वल टू 1. बेस आणि पॉवर जर सेम असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. म्हणजे जसं की log 10 raised to 10 हे 1 असणार, log 5 raised to 5 हे 1 असणार. का? तर बेस आणि तो डोक्यावरचा नंबर ते काय आहे? सेमच आहे. दॅट्स वाय दोन्ही पण व्हॅल्यू काय येणार? दोघींच्या पण व्हॅल्यू काय येणार? 1च येणार. ओके, एवढं इझी आहे स्टुडंट. तर तुम्हाला फक्त ते एकदा पॉज करून बघायचं आहे. जे मी सांगते तेच तुम्ही नोटबुकमध्ये तसंच लिहून काढा, तेच लर्न करा आणि त्याचाच फायदा तुम्हाला होणार आहे. जायचं पुढे. ओके, टाइप्स ऑफ लोगॅरिथम. देर आर द 2 टाइप्स ऑफ लोगॅरिथम, नॅचरल लोगॅरिथम, कॉमन लोगॅरिथम. आता नॅचरल लोगॅरिथम म्हणजे काय? ज्याचा बेस काय असेल? ई असेल. ओके, आणि कॉमन लोगॅरिथम म्हणजे काय? ज्याचा बेस 10 असेल. जसं की log e raised to x, log e raised to a, log e raised to 2 हे काय झाले? नॅचरल लोगॅरिथम. का? तर त्याचा बेस काय आहे? ई आहे. आणि कॉमन लोगॅरिथम म्हणजे काय? ज्याचा बेस काय असतो? 10. जसं log 10 raised to x, log 10 raised to 7, 8, 6 किंवा log 10 raised to 5. ज्याचा बेस 10 असेल तो झाला कॉमन लोगॅरिथम. ओके, तर आता स्टुडंट जाऊया आपण पुढे. आता बघा लॉज ऑफ लोगॅरिथम. लॉज ऑफ चार लॉ आहेत. त्यातला पहिला आहे प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट म्हणजे काय? जेव्हा दोन लॉगच्या व्हॅल्यूमध्ये इंटू असतं तेव्हा ते पुढे जाऊन काय होतं? प्लस होतं. जसं की log a raised to mn आहे तर हे पुढे जाऊन काय होणार आहे? हे बघा बेस तर सेमच येणार. log a डोक्यावरती काय? m प्लस इथे प्रोडक्ट आहे म्हणून प्लस आणि log a डोक्यावरती काय? n. म्हणजे उद्या पुढे जाऊन इथे log a
4 × 5 असेल तर तुम्ही काय लिहिणार log a 4 ॲज इट इज प्लस log a रेज टू 5 झालं. म्हणजे जर दोन व्हॅल्यूमध्ये इंटू असेल तर त्याचं पुढे जाऊन काय होतं प्लस होतं. प्रोडक्ट रूल म्हणजे काय इंटू असेल तर प्लस होतं. जायचं पुढे क्वेश्चन रूल log a m/n. आता बघा हे क्वेश्चन रूल आहे. क्वेश्चन रूलमध्ये काय होतं डिवाइडच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पुढे जाऊन मायनस होतात. म्हणजे जसं इथे काय होतं log a आणि व्हॅल्यू काय होते m/n. तर फक्त काय येणार हे बघा log बघा काय येणार log a एक नंबरची व्हॅल्यू ॲज इट इज मायनस log a दोन नंबरची व्हॅल्यू डिवाइडची व्हॅल्यू ॲज इट इज. किंवा मग हे घ्या एक्झाम्पल log a 4/5. तर काय होईल ते log a रेज टू 4 मायनस log a रेज टू 5. एवढं इझी आहे बघा, खूप इझी आहे. पहिलं होतं प्रोडक्ट रूल, प्रोडक्ट म्हणजे इंटू असेल तर प्लस होतं. दुसरं आहे क्वेश्चन रूल, डिवाइड असेल तर मायनस होतं. नेक्स्ट पॉवर रूल. आता पॉवर रूल म्हणजे काय स्टुडंट की डोक्यावरची व्हॅल्यू काय होते समोर येते. बघा काहीच नाही, अगदी सिम्पल. फक्त डोक्यावरची व्हॅल्यू तुम्हाला समोर लिहायची. म्हणजे जसं log 2 3/9. 2 काय झाला बेस झाला. log 3 हे बघा log 2 ॲज इट इज 3 ॲज इट इज फक्त 9ने ती पुढे येणार. त्यालाच काय म्हणायचं पॉवर रूल. डोक्यावरची जी पॉवर आहे ती पुढे येते. इथं पण कसं झालं आहे बघा log 4 9/2 होतं, हा 2 पुढे येणार फक्त 2 log 4/9. गॉट इट. खूप इझी आहे स्टुडंट, फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा. पॉवर रूलमध्ये डोक्यावरची व्हॅल्यू पुढे येते. ओके चला तर मग पुढे जाऊया. आता शेवटची आणि लास्ट प्रॉपर्टी आणि इम्पॉर्टंट चेंज ऑफ बेस. चेंज ऑफ बेसमध्ये बघा काय आहे इथे log a/m. इथे कुठलाही बेस दिलेला नाही आहे, फक्त नंबर दिला आहे. तर काय करायचं एक कॉमन बेस आपण लावून द्यायचा आहे. म्हणजे जसं की आता इथे काय होतं log a/m होतं. ओके काय करायचं आपण log लिहिला, दोन्ही साईडला log लिहिला. एक कॉमन बेस लावा कुठलाही e वरचा नंबर m डाऊन त्याच्या बॉटमचा नंबर a झालं. ई काय लावलं आहे आपण कॉमन बेस. किंवा आता बघा log 4/3 काय लावायचं आहे तुम्हाला तुम्ही 10 बेस लावू शकता. log 10/3 log 10 आणि हा खालचा नंबर काही लावू शकता तुम्ही. किंवा तुम्ही n पण लावू शकता. log लिहून घ्या, कॉमन बेस लावला n, इथे पण लावला n, वरची व्हॅल्यू 3 बॉटमची व्हॅल्यू 4. याला चेंज द बेस म्हणतात. आपण डायरेक्टली बेस चेंज करतो त्याला चेंज द बेस म्हणतात. झाले 4 रूल होते. कुठले रूल होते प्रोडक्ट रूल, क्वेश्चन रूल, पॉवर रूल आणि चेंज ऑफ बेस. 4ही रूल खूप इम्पॉर्टंट आहेत स्टुडंट. 4 रूलवरच पूर्ण लॉगॅरिथम आहे. 4 रूल आणि 2 फॉर्म. हे व्यवस्थित करा, नक्की तुम्हाला लॉगॅरिथम समजेल. पॉज. चला तर स्टुडंट आता आपण बघूया लॉगॅरिथमचे एक्झाम्पल. सर्व थेरी मी एक्सप्लेन केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता. ओके काय आहे पहिले बघा राईट द फॉलोइंग रिझल्ट इन टू दिअर इक्विवॅलंट लॉगॅरिथमिक फॉर्म. म्हणजे बघा तुम्हाला हे जे दिलेलं आहे ते कुठल्या फॉर्ममध्ये दिले, तुम्ही कसं ओळखणार कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे की एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, हे तर आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. का तर डोक्यावरती काहीतरी व्हॅल्यू आहे आणि लॉग नाही आहे. प्रॉब्लेममध्ये जर लॉग नसेल तर तो एक्सपोनेन्शियल फॉर्म असतो. प्रॉब्लेममध्ये जर लॉग असेल तर तो लॉगॅरिथमिक फॉर्म असतो. ओके आता बेसिक आहे हे बघा. हा सम दिला आहे तुम्हाला. काय दिलं आहे 10⁻² इज इक्वल टू 1/100. तुमचा फॉर्म्युला काय एक्सपोनेन्शियलचा y इज इक्वल टू a⁻x. तुम्ही काय लिहायचे ओके y इज इक्वल टू a⁻x. मग y काय आहे तुमचा 1/100. ए काय आहे तुमचा 10.
डोक्यावरती काय आहे एक्स, मग एक्स काय आहे तुमचा -2. मग गिवन इथे काय लिहायचं आहे तुम्ही, गिवन फॉर्म इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. किती मार्कला येतो हा सम, 2 मार्कला येतो. ओके, 1 मिनिट याला जरा सेपरेट ठेवूया आपण आणि मी रिमेनिंग एरिया आपण यूज करते. गिवन फॉर्म इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, तर बघा आता काय करायचं आपल्याला, कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. तुमचा हा फॉर्म कोणता होता, एक्सपोनेन्शियल. तुम्हाला कन्वर्ट कशात करायचे, लॉगॅरिथमिकमध्ये. त्याचा फॉर्म्युला काय आहे, log a raised to y इज इक्वल टू एक्स. मग साधं लिहा, लॉग ए काय आहे तुमचा 10, y काय आहे तुमचा 1/100 आणि x काय आहे तुमचा -2. 2 मार्क्स. किती मार्क्सचे सम होता हा, 2 मार्क्सचा. झालं, तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये दिला होता सम आणि त्याचा रिझल्ट आला आहे लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये. कन्वर्ट करायचं होतं 2 मार्क्ससाठी एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये. साधा फॉर्म्युला पुट करायचा होता. चला तर मग पाहायचा नेक्स्ट प्रॉब्लेम. रफ करू हे, ठीक आहे. बघा काय सेकंड प्रॉब्लेम बघा, 9 raised to 1/2 इज इक्वल टू 1/3. काय गिवन फॉर्म y इज इक्वल टू a raised to x. गिवन फॉर्म इज, इथे लिहायचं आहे 2 मार्क्ससाठी, स्टेप वाईजच जायचं आहे. गिवन फॉर्म इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, मग आता y काय आहे तुमचा 1/3, y इज इक्वल टू 1/3. ए काय आहे तुमचा 9, एक्स काय आहे तुमचा 1/2. आता काय करायचं आहे, कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. तुम्ही म्हणाल 2 मार्क्ससाठी एवढं लिहिणं गरजेचं का, हां लिहिणं गरजेचं आहे की गिवन फॉर्म हा आहे, त्याचं गिवन डाटा हा आहे आणि आम्ही कन्वर्ट करतो आहे या फॉर्ममध्ये. कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. तर काय फॉर्म्युला लॉगॅरिथमिकचा, log a raised to y इज इक्वल टू एक्स. लॉग ए काय आहे तुमचा log 9, y काय आहे तुमचा 1/3, x काय आहे तुमचा log 9, y काय आहे तुमचा 1/3, x काय आहे तुमचा 1/2. किती मार्क्ससाठी होतो, 2 मार्क्ससाठी. खूप इझी. बघा किती स्टेप होत्या, हार्डली 2 ते 3 स्टेप होत्या. गिवन फॉर्म इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन लिहिलं, y म्हणजे काय आहे ही व्हॅल्यू, ए म्हणजे काय ही व्हॅल्यू. का ए म्हणजे ही व्हॅल्यू आहे, कारण त्याच्या डोक्यावरती काहीतरी आहे. दॅट्स वाय ए हा एक्स आहे. हा इथे लिहिलं y इज इक्वल टू 1/3, ए इज इक्वल टू 9, एक्स इज इक्वल टू 1/2. गिवन फॉर्म इज एक्सपोनेन्शियल. कन्वर्ट इन टू लॉगॅरिथमिक. म्हणजे लॉगॅरिथमिकचा फॉर्म्युला काय आहे, log a raised to y इज इक्वल टू एक्स. log 9, एची व्हॅल्यू काय 9, वायची व्हॅल्यू 1/3, एक्सची व्हॅल्यू 1/2. एवढं इझी होतं. हे 2 सम तुम्ही होमवर्कला ट्राय करा आणि याचे ॲन्सर मला पाठवा. ओके, आपल्या व्हॉट्सअप नंबरवर याचे ॲन्सर पाठवा किंवा आपलं जे आर अकॅडमीचं ॲप आहे तिथे सुद्धा चॅट बॉक्स आहे, तिथे आपले ॲन्सर पाठवा. ओके स्टुडंट, चला तर मग जाऊया पुढच्या समकडे. आता काय आहे, कन्वर्ट फॉलोइंग रिझल्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. आता काय दिलं आहे की हे जे हे कशामध्ये दिलेलं आहे तुम्हाला, कन्वर्ट फॉलोइंग रिझल्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. नाही चुकले, इथे लॉगॅरिथमिक येणार नाही आहे. इथे काय येईल, कन्वर्ट फॉलोइंग रिझल्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. का तर ते ऑलरेडी काय आपल्याला लॉगमध्ये दिलेले, आपल्याला ते कशामध्ये करायचं आहे, एक्सपोनेन्शियलमध्ये करायचं आहे. आपण कसं करणार ते लॉगमध्ये, कारण तुम्हाला काय दिलेलं आहे, लॉगच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. बघा फर्स्ट प्रॉब्लेम काय दिला आहे तुम्हाला, तुम्ही काय लिहिणार आहे, गिवन फॉर्म इज, पहिले काय लिहिणार, गिवन फॉर्म इज
लोगॅरिथमिक फॉर्म. हां, लोगॅरिथमिकचा फॉर्म्युला काय असतो? लॉग ए रेज टू वाय इज इक्वल टू एक्स. ए काय आहे? ए काय आहे? 7. बेसचा बघायचं आहे. त्याच्या डोक्यावर काय? वाय. वाय काय आहे? 343. एक्स काय आहे? 3. आता काय लिहायचं? कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे? वाय इज इक्वल टू कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. फॉर्म्युला काय आहे? वाय इज इक्वल टू ए रेज टू एक्स. मग वाय काय आहे तुमचा? 343. ए काय आहे तुमचा? 7. एक्स काय आहे तुमचा? 3. 2 मार्कचा क्वेश्चन होता स्टुडंट, खूप इझी. याच्यापेक्षा इझी ते काय असू शकतं? लॉगॅरिथमिक फॉर्म दिला होता, तुम्हाला त्याचं सिम्पली कशामध्ये कन्वर्ट करायचं होतं? एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. 2च फॉर्म्युले पाठ करायचे होते, इझिली ते होऊन जातात. ओके, जायचं पुढे बघायचं. मी हे रफ करते, तुम्ही पुढचा प्रॉब्लेम सोडवायला घ्या. माझ्याबरोबरच सोडवायचा आहे, सेम प्रॉब्लेम आहे, काहीसुद्धा चेंज नाही आहे. ओके, चला तर मग. ओके, काय प्रॉब्लेम आहे? लॉग 8 रेज टू 1/3 इज इक्वल टू मायनस. लॉग ए म्हणजे गिवन फॉर्म कोणता आहे? लॉगॅरिथमिक. काय लिहिणार तुम्ही पहिले? गिवन फॉर्म इज हां, मग काय असतो तो? लॉग ए रेज टू वाय इज इक्वल टू एक्स. गिवन फॉर्म इज लोगॅरिथमिक. लॉग ए रेज टू वाय इज इक्वल टू एक्स. व्हॅल्यू लिहून घ्या. ए काय आहे? ए काय आहे? 81. वाय काय आहे? 1/3. एक्स काय आहे? -1/4. काय लिहिणार तुम्ही? कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. फॉर्म्युला काय असतो? वाय इज इक्वल टू ए रेज टू एक्स. मग वाय काय आहे तुमचा? स्टेप वाईज जायचं आहे. वाय काय आहे? 1/3. ए काय आहे तुमचा? 1/3. ए काय आहे तुमचा? 81. एक्स काय आहे तुमचा? 1/4. 2 मार्कचा सम होता स्टुडंट. किती? 2 मार्कचा. काय लिहायचं होतं तुम्हाला? गिवन फॉर्म इज लॉगॅरिथमिक. लॉग ए रेज टू वाय इज इक्वल टू एक्स. ए काय होता? 81. वाय काय होता? 1/3. डोक्यावरची व्हॅल्यू. एक्स काय होता? -1/4. फक्त तुम्ही काय केलं? वाय इज इक्वल टू ए रेज टू एक्स हा फॉर्म होता. वाय इज इक्वल टू ए रेज टू वाय इज इक्वल टू y इज इक्वल टू ए रेज टू एक्स. मग काय आहे ना तुमचं? वाय काय होता? 1/3. एक्स काय? ए काय होता? 81 आणि एक्स काय होता? -1/4. झालं. बघा स्टुडंट, दोन्ही पण प्रॉब्लेम सॉल्व करून झालेले आहेत. तुम्ही आता काय करा? सेम टाईपचा हा सम होमवर्कला करा आणि याचे ॲन्सर मला पाठवा. ओके, चला तर मग जाऊया आपण पुढच्या टाईपकडे. आता काय करायचं आहे? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग. इथे काही मेन्शन केले नाही कशाची व्हॅल्यू काढायची, पण लॉगॅरिथमिक फंक्शन आहे म्हणजे ऑब्वियसली आपल्याला काय करायचं आहे? एक्स काढायचं आहे. का तर लॉगॅरिथमिक फंक्शन कसं असतं? लॉग ए रेज टू वाय इज इक्वल टू एक्सच्या फॉर्ममध्ये असतं. मग बघा आता आपल्याला काय ए काय आहे? काय लिहायचं आहे तुम्ही? गिवन फंक्शन इज लॉगॅरिथमिक. गिवन फंक्शन इज लॉगॅरिथमिक. म्हणजे बघा
ए काय आहे तुमचा 5, एक्स काय आहे तुमचा, एक्स हा एक्सच आहे आणि वाय काय आहे तुमचा, वाय आहे तुमचा लॉग वाय आहे तुमचा 125. ओके, म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, गिवन फंक्शन हा लॉगॅरिथमिक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म, कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. कसं होईल ते, वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स. वाय काय आहे तुमचं 125, ए काय आहे तुमचं 5, एक्स काय आहे तुमचं एक्स. ओके, काय आलं तो 125 5 रेस टू एक्स. मी सेम ते इकडे लिहून घेते 125 5 रेस टू एक्स. 125 म्हणजे काय, तर 5चा कितवा इंडायसेस, तिसरा. 5 × 5 × 5 म्हणजे 5चा तिसरा. 5चा 3 रेस टू 5 रेस टू एक्स. हे बघा स्टुडंट, एकदा का बेस सेम झाला की ॲन्सर लिहायचं असतं. बेस काय आहे 5 आहे, म्हणजे काय होणार आहे 3 इज इक्वल टू एक्स. ओके, मिळालं ॲन्सर. हे बघा 2 मार्क्ससाठी हा सम होता. 2 मार्क्ससाठी तुम्हाला एक व्हॅल्यू दिली होती, एक सम दिला होता आणि त्याची व्हॅल्यू काढायची होती. मग फायनल ॲन्सर तुम्ही लिहिताना कसं लिहिणार, फायनल ॲन्सर तुम्ही लिहिणार लॉग 5 रेस टू 125 इज इक्वल टू 3 आणि त्याला बॉक्स करायचं, झालं. ओके, डन. सेम प्रॉब्लेम आहे नेक्स्ट, तर तो बघूया आपण. हा जर तुम्हाला कळला असेल तर तो पण समजेल. हे बघा, नुसतं व्हिडिओ पाहू नका, तर तुम्ही काय करा, लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये पॉज करून. नुसतं पाहायला काही व्हॅल्यू नाही आहे, जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुम्हाला ते ॲक्च्युअलमध्ये अंडरस्टँड होईल. ओके, जायचं पुढे. खूप इझी आहे स्टुडंट, तुम्ही फक्त तुम्हाला पाहायचं आहे आणि लिहायचं आहे, समजून घेऊ. ओके, टाइमपास म्हणून जर हा व्हिडिओ पाहत असेल तर पाहू नका. ॲक्च्युअल हे बघा, ज्याला खरंच लॉगॅरिथममध्ये 6 पैकी 6 किंवा 5 पैकी 5 मार्क्स पाहिजेत, अशाच स्टुडंटनी व्हिडिओ पहा आणि आता टाइमपास म्हणून व्हिडिओ पाहू नका. ओके, चला तर घ्या नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, पहा नेक्स्ट प्रॉब्लेम. log 9 raised to 1/81 इज इक्वल टू एक्स. एक्स हा आपण मनाने द्यायचा. काय फॉर्म, log a raised to y इज इक्वल टू एक्स. गिवन फॉर्म इज logarithmic. म्हणजे काय, log a raised to y इज इक्वल टू एक्स. ए काय 9, वाय काय 1/81, एक्स काय एक्स. इथे काय लिहायचं आहे तुम्ही, कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे काय होणार, y इज इक्वल टू a raised to x. मग y काय आहे तुमचं, हे बघा, y इज इक्वल टू a raised to x. y काय आहे 1/81, a काय आहे तुमचं 9, x काय आहे तुमचं x 1/81 म्हणजे 1/9चा स्क्वेअर इज इक्वल टू 9चा x. हे आपण वरती पण लिहू शकतो, 1/9चा 2 इज इक्वल टू 9चा x. 9 raised to -2 तुम्हाला आधी पण शिकवलं, 1/a असेल तर आपण a raised to -1 लिहितो, म्हणूनच 1/9चा 2 होता. 81 म्हणजे 9चा स्क्वेअर. मग हे वरती जर लिहिलं आपण तर ते काय इन्व्हर्स फॉर्ममध्ये येणार. 9 raised to -2 आणि 9 raised to x बेस सेम झालेला आहे स्टुडंट, म्हणजे उत्तर काय येणार, x इज इक्वल टू -2. ओके, फायनल आन्सर लिहिताना कसं लिहायचं आहे तुम्हाला, log 9 raised to 1/81 इज इक्वल टू -2.
2 मार्क्सचा सम होता स्टुडंट, खूप इझी, काहीही नव्हतं. ज्या लोकांना हा प्रॉब्लेम समजला आहे त्या लोकांना हा सुद्धा समजेल. चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. ओके, हे मी रफ करते, तुम्ही लिहून घ्या, व्हिडिओ फक्त पाहू नका. काय आहे सम? एक्स मनाने घ्यायचा म्हणजे काय येणार? लॉग ए रेश टू वाय इज इक्वल टू एक्स. ओके, सेम लिहायचं. गिवन फॉर्म इज लॉगॅरिथमिक. ए काय आहे? ओके, convert into exponential form. Y is equal to a raised to x. Y is equal to a raised to x. Y काय आहे? 12. A काय आहे? x काय आहे? x 12 म्हणजे काय? 4 इंटू बेस सेम करायचा ना आपल्याला. आता मग बेस कसा सेम करणार आपण? वाय काय तुमचा? वाय आहे 12. ए काय आहे स्टुडंट तुमचा? ए 2√3 रेश टू एक्स, बरोबर. म्हणजे 12ला काय येणार? आपल्याला बेस सेम करायचा आहे ना. 4 इंटू 3 2√3 रेश टू एक्स. 2 इंटू √3चा स्क्वेअर 2 इंटू √3चा एक्स. इथे 2 का केलं? कारण आपल्याला बेस सेम करायचं आहे. 2चा स्क्वेअर 4 आणि √3, 3चा स्क्वेअर 9 आणि 9चा √3, म्हणून इथे 3ला अंडररूट पण टाकला आणि स्क्वेअर पण केला. बेस सेम झाला स्टुडंट. उत्तर काय आलं? एक्स इज इक्वल टू 2. ओके, कळलं? उत्तर लिहिताना फक्त याच्या पुढे काय करायचं आहे तुम्हाला? लिहिताना असं लिहायचं आहे आणि याला बॉक्स करायचा. ॲन्सरला बॉक्स करायचा. झालं. 2-2 मार्कचे तिन्ही पण सम सॉल्व झालेले आहेत स्टुडंट. चला तर मग जाऊया आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे. समजतंय? इझी आहे, इझी आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, पहा काय दिले आपल्याला? लॉग बी रेश टू बी, लॉग ए रेश टू ए. तर तुम्हाला तर माहितीच असेल. रूट बी म्हणजे काय? तर बी रेश टू 1/2 किंवा √2 म्हणजे काय? 2 रेश टू 1/2. आणि हे पण माहिती असेल लॉग 1/a म्हणजे मायनस लॉग ए. ओके, हे पण माहीत असेल. ही लॉगची प्रॉपर्टी आहे. बघा स्टुडंट, शिस्तीत बघायचा आहे प्रॉब्लेम, बिलकुल घाबरून जायचं नाही आहे. प्रॉब्लेम इझीच असतो, फक्त आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो. काय घ्यायचं? लॉग बी, बी रेश टू 1/2 मायनस लॉग ए,
लॉग 1/a होतं ना, तर त्याचं आपण काय करून घेतलं, लॉग 1/aचं काय येतं मायनस लॉग ए. मग लॉग 1/aचं काय घेतलं मायनस लॉग ए. मग लॉग बी रेस टू 1/2. आता इथे काय झालं आहे, पॉवर रूल वापरावं लागेल का, तर हे बघा लॉग एम रेस टू एन हे काय असतं एन लॉग एम, म्हणजे हे 1/2 काय येणार पुढे येणार. मग 1/2 लॉग बी रेस टू बी आणि हे मायनस मायनस काय होणार प्लस लॉग ए रेस टू ए. म्हणजे इथे काय होणार 1/2. तर तुम्हाला हेही माहीत असेल लॉग ए रेस टू ए हे 1 असतं. जेव्हा बेस आणि पॉवर सेम असतं तेव्हा ती व्हॅल्यू काय असते 1 असते. तर 1/2 1 प्लस 1 म्हणजे 1/2 प्लस 1 उत्तर काय येणार आहे 1 प्लस 2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 3/2. गॉट इट. एवढं इझी होतं बघा. काय केलं फक्त या बीच्या जागी काय टाकलं मी 1/2 बी रेस टू 1/2 आणि हे लॉग 1/aच्या जागी मायनस लॉग ए. हे मायनस मायनस काय केले प्लस केले. नंतर सेम प्रॉपर्टीमुळं पॉवर आणि बेस सेम होता दॅट्स हे 1 झालं, हे पण 1 झालं. 1/2 प्लस 1 3/2. ओके. हे 2 सम मी होमवर्कला दिलेले आहेत स्टुडंट, तर हे तुम्ही ट्राय करा आणि याचे ॲन्सर मला यावरती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती पाठवा. नसेल जमत तर आपलं जे ॲप आहे आर ए इंजिनिअरिंग अकॅडमी त्या ॲपवरती चॅटबॉक्स आहे, चॅटबॉक्समध्ये तुम्ही मला याचे ॲन्सर पाठवा. पण नक्की ट्राय करा. होमवर्कला दिलेले सम इझी आहेत ॲज कम्पेअर टू मी जे इथे सॉल्व करून दिलेत. ओके. चला तर मग जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे. चला तर स्टुडंट आपण चालू करतो नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके. सिंगल लोगॅरिथम इन दिअर सिम्पलेस्ट फॉर्म. बघा आता काय दिले आपल्याला इथे लॉग 5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 2. 3 मार्क्ससाठी प्रॉब्लेम आहे हा. बघा काय दिले तुम्हाला लॉग 5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 2. कुठले पण 2 फंक्शन आधी घ्या. हे बघा प्लस आहे तर काय होतं इंटू होतं. हे आपलं ठरलेलं आहे. काय शिकवलं होतं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये लॉग ए रेस टू एम प्लस लॉग ए रेस टू एन असेल तर त्याचं ॲन्सर काय असतं लॉग बेस ए आहे एम इंटू एन. ओके. म्हणजे जर प्लस असेल तर त्याचं काय होतं इंटू प्रोडक्ट रूल आणि जर मायनस असेल तर त्याचं काय होतं क्वोशियंट रूल. म्हणजे लॉग ए रेस टू एम मायनस लॉग ए रेस टू एन असेल तर त्याचं ॲन्सर काय येतं लॉग ए एम अपॉन एन. हे आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ओके. लॉग 5 प्लस 3 लॉग 5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 2 तर काय होईल लॉग 5 इंटू 3 मायनस लॉग 2 म्हणजे काय लॉग 15 मायनस लॉग 2. म्हणजे इथे कुठली प्रॉपर्टी वापरली इथे लॉग ए प्लस बीची वापरली तर इथे लॉग ए मायनस बीची वापरली. म्हणजे ॲन्सर काय येणार आहे स्टुडंट लॉग 15/. 3 मार्क्ससाठी प्रॉब्लेम होता. काही डिफिकल्ट नव्हतं स्टुडंट. खूप इझी होता प्रॉब्लेम. 2 ते 3 मार्क्स डेफिनेटली तो तुम्हाला पाडून देणार. चला तर मग जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. समजला आहे प्रॉब्लेम व्यवस्थित पहा नीट लिहून घ्या. पहा आता काय पॉवर रूल. पॉवर रूल तुम्हाला माहितीच आहे. काय असतो पॉवर रूल एन लॉग एम इज इक्वल टू लॉग एम रेस टू एन. डोक्यावरची व्हॅल्यू समोर येते, समोरची व्हॅल्यू डोक्यावरती जाते. आता इथे काय 1/2 आणि 9. 1/3 काय लॉगच्या समोर आहे. कधी पण लॉगच्या समोर जर व्हॅल्यू असेल तर ती आपल्याला पाठीमागे शिफ्ट करायची असते. प्रॉब्लेम काय दिला आहे 1/2 लॉग 9 प्लस 1/3 लॉग 27. वन बाय टू. आता तुम्हाला हे तर माहितीच आहे 2 रेस टू 1/2 म्हणजे ते काय असतं √2. 2 रेस टू आता बघा
2^1/2 9^1/3 म्हणजे ते काय असणार क्यूब रूट ऑफ 9 किंवा 27^1/3 म्हणजे काय क्यूब रूट ऑफ 27. ओके, तर बघा 9^1/2 म्हणजे काय लॉग स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस हे काय होणार 1/3 म्हणजे क्यूब रूट ऑफ 27. आता 9चा अंडर रूट काय हो स्क्वेअर रूट काय 3 म्हणजे इथे काय होणार लॉग 3 आणि 27चे क्यूब रूट बघा ना 3 × 3 × 3 काय होतं 27 3 3 जा 9 9 3 जा 27 म्हणजे 27चे क्यूब रूट काय होणार ते पण 9 प्लस लॉग 3. मग आता कुठली प्रॉपर्टी वापरणार तुम्ही इथे कोणती वापरणार लॉग ए प्लस लॉग बी काय असतं लॉग ए × बी म्हणजे लॉग ए लॉग बी इथे काय उत्तर येणार लॉग 3 × 3 म्हणजेच उत्तर काय आलं लॉग 9 झालं. बरोबर आहे स्टुडंट. ओके, चला तर मग जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे. किती मार्कचं होतं 2 मार्कचं सम होतं. काहीच नाही, फक्त तुम्हाला काय घ्यायची होती पॉवर तुम्हाला डोक्यावरती घ्यायची होती. लॉग 9^1/2 लॉग 27^1/3 1/2 आहे म्हणून स्क्वेअर रूट आलं 1/3 आहे म्हणून क्यूब रूट आलं. मग 27चं क्यूब रूट 3 9चं स्क्वेअर रूट 3 लॉग 3 × 3 प्लस होतं लॉग ए प्लस बी काय असतं लॉग ए × बी लॉग 3 × 3 लॉग 9. खूप इझी आहे. ओके, नीट लक्ष देऊन करा. चला तर स्टुडंट जाऊया पुढे. आणि सेम हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला घरी ट्राय करायचा आहे सेम आणि याचा ॲन्सर मला पाठवायचा आहे. सेम हा प्रॉब्लेम होमवर्कला तुम्ही ट्राय करा. ओके, पहा आता इथे त्यांनी काय दिले सॉल्व फॉर एक्स. आता बघा याच्यामध्ये काय दिले त्यांनी आता दिले आपण मागचा एक सम दिला होता त्यांनी तसं काही दिलं नव्हतं. त्यांनी फक्त काय लिहिलं होतं कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग. इथे दिले त्यांनी सॉल्व फॉर एक्स म्हणजे यांना काय हवं आहे एक्सची व्हॅल्यू हवी. मग काय करायचं ॲज इट इज प्रॉब्लेम. कोणता प्रॉब्लेम आहे हा लॉगॅरिथमिक. गिवन फॉर्म इज लॉगॅरिथमिक. ओके, convert into exponential form. Convert into exponential form. y is equal to a raised to x. ओके, y काय आहे x, a काय आहे 5, x काय आहे 2 म्हणजे ते काय येणार आहे x is equal to 5 raised to 2 म्हणजे x is equal to 25. आला आन्सर. बघा स्टुडंट ॲज इट इज गिवन होतं मी फक्त काय केले फॉर्म्युल्यामध्ये पुट केले तर एक्सची व्हॅल्यू काय आली 25. ओके, चला तर मग जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. समजतंय लिहून घ्या समजून घ्या. काही डाऊट्स असेल तर तो व्हॉट्सअप नंबर आहे आपला त्याच्याशी डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा आपला आर अकॅडमीचा ॲप आहे चॅटबॉक्समध्ये जाऊन तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता किंवा यूट्यूबवरती पण आपले चॅनल आहे. सगळीकडे आम्ही अवेलेबल आहोत. तुम्ही फक्त क्वेश्चन विचारा. ओके, घ्या नेक्स्ट. हा पण कोणता फॉर्म आहे लॉगॅरिथमिक का तर लॉग दिलेला आहे. मग गिवन फॉर्म इज लॉगॅरिथमिक. थ्री मार्कला सम आहे स्टुडंट. बघा गिवन फॉर्म इज लॉगॅरिथमिक. पहा स्टुडंट नेक्स्ट प्रॉब्लेम खूप इझी आहे सम.
गिवन फॉर्म इज लॉगॅरिथमिक. ए काय आहे 5, वाय काय आहे x² - 5x + 11 आणि x काय आहे 1. कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय येणार y = a⁻x. आता y काय आहे तुमचं x² - 5x + 11. ए काय आहे तुमचं 5, x काय आहे 1. इथे लिहिलं x² हे कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं y = a⁻x. y काय लिहिलं x² - 5x + 11. ए काय आहे 5, x काय आहे 1. म्हणजे काय येईल x बघा x² - 5x + 11 = 5. म्हणजेच x² - 5x + 11 हा 5 इकडे घ्या. काय येणार x² - 5x + 6. याचे फॅक्टर पाडा. फॅक्टर कसं पाडणार ॲडिशन काय आली पाहिजे मधल्या नंबरची नेहमी ॲडिशन आली पाहिजे -5 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 6. म्हणजे काय येणार x - 2 आणि x - 3. म्हणजे x = 2 अँड x = 3 असं लिहायचं. बॉथ 2 पॉझिटिव्ह नंबर आलेले आहेत त्यामुळे क्रॉस चेक नाही केलं तरी जमेल. काय लिहायचं बॉथ 2 अँड 3 सॅटिस्फाय द इक्वेशन. काही चेक नाही केलं तरी चालेल. तुम्ही डायरेक्ट लिहायचं बॉथ 2 अँड 3 सॅटिस्फाय द इक्वेशन. उत्तर बरोबर आहे. उत्तर आले x = 2 आणि x = 3. 3 मार्क्ससाठी येतात बघा हे सम. 3 मार्क्ससाठी खूप इझी होते. लिहून घ्या, समजून घ्या. काही डाऊट असेल तर विचारा. परत बघा. ओके चला तर जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे. ओके हा होमवर्कला तुम्ही ट्राय करा. मागच्या प्रॉब्लेमवरच डिपेंड आहे तर तुम्ही स्वतः ट्राय करा होमवर्कला. आता काय बघा आपल्याला काय दिले यांनी गिवन दिलेलं आहे = 3 आन्सर आणायचं आहे. ओके बघा चेंज द बेस प्रॉपर्टीनी काय होणार हे 1/, आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे की 1/, सपोज 2 चेंज द बेस प्रॉपर्टीमध्ये कसं असतं 1/a⁻m असेल log 1/log a⁻m असेल तर त्याचं उत्तर काय होतं log m⁻a. बेस काय होतात चेंज होतात. मग इथे पण काय येणार log 6⁻³ प्लस log जी वरची व्हॅल्यू आहे ना ती बॉटमला येणार आणि बेस चेंज म्हणजे बेस चेंज होतात वरती गेल्यावर. जसं इथे कसं होतं 1/log a⁻m = 1/log a⁻m log m⁻a. म्हणजे बेस चेंज झाला आहे वरती गेल्यामुळे. ओके तर बघा 1/ इथे काय होणार 6⁻³ प्लस 6⁻8 प्लस log 6⁻9 = 3. आता काय आहे बेस सगळ्यांचे काय आहेत सेमच आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये हे बघा बेस सेम आहे दॅट्स वाय log बेस काय सेम आहे. पण आपलं काय ठरलं आहे कुठली प्रॉपर्टी यूज करणार आपण जेव्हा आपल्याला जिथे जिथे प्लस दिसेल तिथे आपण काय करणार प्रोडक्ट रूल वापरणार. म्हणजे कोणती तिथे प्रॉपर्टी कोणती आहे log a⁻m प्लस हे बघा log a⁻m प्लस log a⁻n काय असतं log a⁻m × n. म्हणजे आता इथे सगळे प्लस आहेत तर सगळे काय होणार इंटू होणार. log 6 मी साईडला घेते 3 × 8 × 9. ओके 3 × 8 × 9 तर काय होणार आहे log 6 आणि ही व्हॅल्यू काय येणार 6
ही काय येते 216 येते. तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघा याचं. 3 × 8 × 9 काय येतं 216. तर बघा मग आपण हे लिहिणार कसं log 6 आणि 216 म्हणजे काय 6चा कितवा इंडायसेस तिसरा इंडायसेस 6 × 6 × 6 केलं तर तुम्हाला काय मिळेल 216 मिळेल. 216 म्हणजे 6चा कितवा इंडायसेस तिसरा. 6⁻³ हे कुणाचं आलं 216. 216 म्हणजे काय 6⁻³ ना स्टुडंट. म्हणून इथे काय लिहिणार आपण 216च्या जागी 6⁻³ का तर आपल्याला बेस सेम केला आपण. मग आता हा 3 काय येईन पॉवर रूलनी पुढे येईन. पॉवर रूल म्हणजे कोणता log m⁻n n log m म्हणजे हा 3 काय येणार पुढे येणार म्हणजे इथे काय होणार log 6⁻6. आता इथे अगेन 6⁻6 बेस आणि पॉवर सेम असेल तर उत्तर काय असतं 1. log a⁻a काय असतं 1 म्हणजे 6⁻6चं उत्तर काय होईल पुढेच लिहिते मी हा 3 आणि 6⁻6चं उत्तर काय होणार 1. झालं ना प्रूव्ह. 3 × 1 3. आपल्याला तेच तर प्रूव्ह करायचं होतं. हे बघा हे प्रूव्ह करायचं होतं आपल्याला = 3 पुट करायचं होतं. मग तेच केलं आपण. काय केलं इथे काय केलं आपण चेंज बेस केलं. चेंज तेच केलं ना आपण. इथे काय केलं चेंज बेस केलं. चेंज बेसनी ही व्हॅल्यू आली. त्याच्यानंतर प्लस होतं म्हणून * केलं. * आल्यावर आपल्याला 216 हे आन्सर मिळालं. मग 216चा आपण इंडायसेस बघितला. तुम्हाला सर्व 1 to 10 पर्यंत इंडायसेस पाठ करावे लागतील. यासाठी आपले मागचे व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला त्यामध्ये ते मिळून जाईल. ओके. मग 216ला आपण कसं लिहिलं 6च्या फॉर्ममध्ये 6⁻³ म्हणजे काय 216. मग तोच 3 पॉवर रूलने पुढे घेतला 6⁻6 म्हणजे 1. 3 × 1 = 3. खूप इझी आहे स्टुडंट. तुम्ही फक्त लक्ष देऊन बघा आणि करा. आणि सांगितल्याप्रमाणे काही डाऊट्स असतील तर आपल्या ॲपवरती विचारा. चला तर स्टुडंट पाहूया नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ लोगॅरिथम. आता बघा याच्यामध्ये काय दिलं आहे तुम्हाला हा सम दिला आहे. 3 मार्कचा सम आहे स्टुडंट. 3 मार्कचा सम आहे. खूप इझी आहे. ओके. बघा काय दिले 2 log. आधी सांगितल्याप्रमाणे बघा इथे कुठली प्रॉपर्टी n log m. लॉगच्या पुढे पण काही नको आहे. जर पुढे असेल तर ते डोक्यावर जातं. कुठल्या रूलनुसार पॉवर रूलनुसार. पॉवर रूलच काय आपला डोक्यावरची व्हॅल्यू पुढे येते किंवा पुढे असेल तर ती व्हॅल्यू डोक्यावर जाते. बरोबर. मग बघा आता इथे काय 2 आहे. मग हे काय होणार log 3⁻4⁻2 का तर ती समोरची व्हॅल्यू डोक्यावर गेली. प्लस log इथे काय येणार 3 × 3 39. 39 + 1 40 log 40/3 मायनस log 15/2 का 7 × 2 14 14 + 1 15 म्हणजे हे काय आलं. आता इथे बघा काय येणार log 3 9/16 प्लस log 40/3 मायनस log 15/2. तर यासाठी कुठलं प्रॉपर्टी वापरणार तुम्ही ह्या पहिल्यासाठी log a. हे बघा log a प्लस log b असेल तर आपलं काय ठरलं आहे उत्तर काय येतं log a × b. मग आपण इथे काय लिहिणार log 9/16 प्लस log कॉमनच घेऊया आपण प्लस 40/3 मायनस log 15/2. इथे कोणती प्रॉपर्टी वापरणार आपण log a मायनस log b = log a/b. म्हणजे इथे काय होणार आपलं log 9/16 प्लस 40/3 डिवाइड बाय 15/2. ओके. म्हणजे बघा काय होईल इथे log
9/16 प्लस 40/3 डिवाइड बाय 15/2 हे सगळं तुम्ही कॅल्सीवर टाका. ओके, याचं उत्तर तुम्हाला काय मिळेल 1. मग हे एवढं तुम्ही कॅल्सीवरती टाका, त्याचं उत्तर तुम्हाला 1 मिळेल.